केतकीच्या बाबतीत एक प्रँक केला होता आता उगाच अवॉर्ड्सच्या वेळेला. मी तिच्या आउटफिटला आम्हाला ते एक पिनांचा गेम होता ना चिमट्यांचा, तर त्यातला एक चिमटा मी स्टेजवरनं घेऊन आलो आणि तो चिमटा मी तिच्या आउटफिटला मागणं लावला होता आणि ती टेलिकास्ट मध्ये पण दिसला परवा, टेलिकास्ट मध्ये पाहिला. अरे यार. नमस्कार, मी मधुराशी धाडे, कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच तुम्हाला एक महासंगम सोहळा पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर कंबळीमधले तुमचे लाडके कलाकार आहेत. हॅलो Hello. कसे आहात? मस्त. हाऊ यू? मस्त. कसा झाला सीन? चांगला आहे. निखिल मस्त त्याचा सीन करून पटकन आलेला इंटरव्ह्यू, सो तुम्ही समजू शकता की इथे किती टाईट स्केड्यूल सुरू आहे सध्या. हो. कसा झाला सीन? अर्धावट झालाय, आता परत जाऊन उरलेला अर्धा करायचा. असं नको म्हणून लोकांना वाटेल इंटरव्ह्यू सीन सुरू झालाय. Yes. प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा मला आतुरता बघा केवढी. I too love interviews. येस. आणि मकर संक्रांतीचं छान निमित्त आहे. तुम्ही पतंग उडवलाय का कधी? मला आज ऐकायचं. किंवा कशा आठवणी आहेत लहानपणी मकर उडवलाय. संक्रांतीच्या? लहानपणी पण आमच्या बिल्डिंग मध्ये सगळे दादा लोकांसोबत मस्त पतंग उडवले. आणि लाडू वगैरे येतात बनवता किंवा गुळपोळी? हा म्हणजे वळता येतात ते, बाकी सगळी प्रोसिजर आईच करते, पण बाकीचे मगाशी मला हे करून दाखव असे असे कोण म्हणत वर्कआउट करते. तिथे असे असे ते फिरवायचं. नाही असे येतात वळता येतात तुला. ओके, बरं. मगाशी ना मी सगळ्यांची गप्पा मारत होते, तर हर्षदा ताईंनी ना मला एक मस्त एक आयडिया अशी हे केली. त्यांनी सांगितलं की एक दिवस ना ज्यावेळेस तुमचा महासंगम असतो किंवा कोणत्याही मालिकेचं शूट, तर ना एक दिवस असा असला पाहिजे की प्रत्येकाने एकमेकांचे कॅरेक्टर प्ले करायचं आणि हे ऑनस्क्रीन दाखवायचं. म्हणजे तुमची कॅरेक्टर सोडून तुम्ही एकमेकांचं करायचं, ते पण लोकांना खूप मजा येईल बघायला. सो मला त्यावरून असं छान आता तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्याच मालिकेमधलं एक कॅरेक्टर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कोणाचं कराल, किंवा फॉर दॅट मॅटर तुम्ही एकमेकांचं कॅरेक्टर सपोज करायचा एक चान्स दिला तर तुम्ही कसं कराल? मी कॅरेक्टर निंगीचं करेल, बिकॉज आय वुड लव्ह टू प्ले अ कॉमेडी कॅरेक्टर. त्यामुळे मग मला निंगी, आणि तिच्या कॅरेक्टरला ऍक्च्युली खूप शेड्स आहेत. म्हणजे ती चिडलेली पण असते, ती फनी पण असते, ती रडते सुद्धा, ती प्रेमळ पण असते. सो ऑल इमोशन्स आर मिक्स्ड इन दॅट कॅरेक्टर. सो मला इफ नॉट अनिका तर मग असं म्हणजे प्ले करायला फॉर अ डे आय वुड लाईक टू प्ले निंगी. वाय कसं करशील? अरे एखादा डायलॉग किंवा असं काहीतरी. मलाच ती बोलत असते ना, हे आणखी असं करत बोलत असते ना, त्यामुळे मला तर येणार नाही. प्ले करायचं झालं तर त्याच्यावर मी मेहनत केली. आता येत नाहीये मला, बट हा मला असं हे ऍक्च्युली निंगीचं कॅरेक्टर जरी आमची भाषा लँग्वेज सेम असली तरी पण खूप प्ले करण्याचं असं केतकी म्हणाली. मला पण असं वाटतं की मला कधीतरी आवडेल हे कॅरेक्टर करायला, कारण की फन आहे, खूप फन आहे. म्हणजे तिच्या सवयींपासून ते सुटण्यापासून, म्हणजे ते कॅरेक्टर वाईज आपण खूप सुटू शकतो, आपल्याला जे हवं ते करू शकतो. सो असं ते मला पण मे बी निंगी करायला आवडेल. अनिका कशी करशील तू? चिडलेली किंवा अशी एकदम असते ना तिचं? हा म्हणजे ठीक आहे, हे तिचं आहे. आम्ही त्याला नाव ठेवलंय आव 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 जादू आव असं तर केलं. आम्ही ते करू, म्हणजे मी इन माझ्या रिअल लाईफ मध्ये म्हणजे कसं ड असं करते, ते तिला आवडतं. ते निखिल? आता ऑफकोर्स देर इज अ जेंडर डिफरन्स, पण मी जर का मुलगी असतो तर मला अनिकाचं कॅरेक्टर प्ले करायला आवडलं असतं. कारण इट इज फन. म्हणजे फन म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये खूप कमाल लेअर आहे. म्हणजे वाय अनिका इज अनिका, त्याच्या मागे जो रिझन आहे ना, दॅट इज अ व्हेरी डीप आणि व्हेरी डार्क रिझन. सो तो रिझन बॅक ऑफ द माइंड ठेवून ते जेव्हा कॅरेक्टर प्ले करता येईल ना, तर दॅट वुड बी सो मच फन टू डू. बिकॉज एक असं कॅरेक्टर विच इज डिप्राइव्ड ऑफ लव्ह बेसिकली, अँड आउट ऑफ दॅट डेप्रिव्हिटी ते ऑब्सेशन आलं सगळीकडूनच. फ्रॉम हर मदर, नॉट हर मदर बट हर फादर, हर ग्रँडमदर, आणि तिला हवा असणारा, तिला जिचं ज्याच्यावर प्रेम आहे तो, सगळीकडनंच शी इज डिप्राइव्ड ऑफ लव्ह. आणि बिकॉज ऑफ दैट शी इज स्पॉइल्ड. कि वैसे भी कोई प्यार दे नहीं रहा है, तो एटलीस्ट मैं खुद तो मुझे जो चाहिए वो करूं. तो सो दैट इज अ वेरी डीप एंड डार्क रीजन. सो दैट्स अ वेरी इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द कैरेक्टर.
आणि आता बाकीच्या महासंगम मध्ये मालिका आहेत किंवा आज ह्या सगळ्या मकर संक्रांतीसाठी ज्या ज्या मालिकेतले कलाकार आहेत त्यांच्यापैकी एका मेल ऍक्टरचं जर का करायचं तुला कॅरेक्टर म्हणजे जयंत असेल जयंत मला असे डार्क कॅरेक्टर्स त्यांनी का काही आवडतात दाखवलंय मगाशी कर पण जयंत सोडून कोणीतरी सांग तू. जयंत सोडून देव माणूस रारी रा रा. कसं करशील आता असं सांगता नाही येणार पण ही फिल्म आहे ना एक विलन मधला रितेश देशमुखचं कॅरेक्टर कसं आहे मैं आपको शिकायत का मौका नहीं दूंगा तसं वाला काहीतरी झोनला जाईल. बरं मकर संक्रांत आहे आणि ना कायम ही आपण लहानपणापासून ऐकलं ती एक अशी टॅगलाईन झालेली आहे की मकर संक्रांत आली की म्हणायचं की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण फॉर अ चेंज जर का तुम्हाला ती लाईन बदलायचा एक चान्स दिला तर काय म्हणाल? म्हणजे काय म्हणजे तिळगुळ घ्या आणि काहीच बोलू नका असं वगैरे काय? खरं खरं बोला पटकन बोला आणि तोंडावर बोला. आणि वाटलं तर थोड पण बोलू. म्हणजे एक असं कुचका एक कोणीतरी आपला मित्र किंवा कुचकी मैत्रीण असतं ना की जे काही ना काहीतरी सतत आपला बोलत असतात आणि मग त्यांना आपण काहीतरी बदला घेतो. So असं तुम्ही कोणासोबत केलंय का की तो बदला घेण्यासाठी मुद्दाम कडक लाडू दिलाय? नाही नाही नाही. इच्छा नाही द्यायची कोणाला. पण असं अन्नाच्या नावडते बाबतीत लोक आम्ही असतात असं हा नाही 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 नाही. नावडते लोक असतात ना त्यांचं मज्जा म्हणून आपण कडक काहीतरी द्यायचं. नाही खाण्याचं. कधीच नाही. मी एक ऍक्च्युअली गंमत केली तुला होती. मिळत मी केतकीच्या बाबतीत एक प्रँक केला होता आता उगाच अवॉर्ड्सच्या वेळेला. मी तिच्या आउटफिटला आम्हाला ते एक पिनांचा गेम होता ना चिमट्यांचा तर त्यातला एक चिमटा मी स्टेजवरनं घेऊन आलो आणि तो चिमटा मी तिच्या आउटफिटला मागणं लावला होता आणि ती टेलिकास्ट मध्ये पण दिसलाय परवा मी टेलिकास्ट मध्ये पाहिला. अरे यार कसं कर शेवटी तिला एका पॉइंटला ते लक्षात आलं आउटफिटला एक चिमटा लावलाय. लक्षात दिलं मला. नाही इट वॉज जयंत. कसं यार ती एवढी फिरते सगळं सांगितलं पण नाही कसं यार. तरी मी मागच्या बाकीच्या सगळ्यांना सांगितलं होतं बतामध्ये ते जयंतने ऐकलं नाही माझं. हा त्यानेच बोलत ते पाहिलं नाही का तू अजून आणि त्याने पण कधी अवॉर्ड शो झाला ना करेक्ट बाई पूर्ण मी जाऊन आले वगैरे व्हॅनिटी ती तशीच गेले वॉशरूमला गेले तुला एकदाही फील नाही झालं? मी पण किती मान फीलच नाही झालं. नाही पण ते तुझ्या त्या जीवनगौरवच्या आधी तू काढलं होतंस. गौरवला आहे नाही मी तिथे अरे आहे मी अशी चालली आणि तुम्ही माझं ते पकडलंय ना आहे परवा तेव्हा दिसलं मला. अरे ती आता तुम्ही अजून डिनाय विथ प्रूफ तुम्हाला व्हिडिओ जर का टाकवेल. हो आहे मी स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवते. आणि आता महासंगम आहे सो सगळेजण सेटवरती आले सो सगळ्यांना वेलकम कसं केलंय कमळच्या टीमनी? हॅलो अरे म्हणजे नाही खूप छान आम्ही प्रत्येक म्हणजे ऍक्च्युली म्हणजे त्यांना खूप कम्फर्ट फील करून देतोय आम्ही कम्फर्ट फील करून देतोय. हॅलो नाही असंही केलं पण ते कसे कम्फर्टेबल छान हा एकत्र त्यांच्यासोबत आमच्या डबेवाल्याचे नंबर हा ऍक्च्युली ही खूप मोठी गोष्ट आम्ही केली की आम्ही डबेवाल्यांचे नंबर आमच्या सगळ्या कलाकारांना आम्ही डबेवाल्याचे नंबर तारिणी बरोबर पण आम्ही तसंच केलं. त्यामुळे प्रत्येकांना आम्ही त्यांचा डबेवाल्यांचा धंदा ऑर्डरचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे सध्या मी त्यामुळे तो पसरवतोय आम्ही सगळे पण छान सगळ्यांसोबत आम्ही छान सगळे कम्फर्टेबल असतील आणि सगळं सगळं प्रॉपर बघण्यासारखं आहे. हिचं संपलं नाही हिचं होऊ देत. बरं तुझ्या मोमोज बद्दल सांग सगळ्यांना. ही छान मोमोचा स्टॉल लावला आणि त्याचं काहीतरी आहे अशी त्याची ही अशी काहीतरी म्हणून त्याचं टॅगलाईन काहीतरी केलेली. यमी मोमोज टेस्टी मोमोज आय लव्ह मोमोज यू लव्ह मोमोज असं मी म्युझिक लावून एक हे होऊ शकतं ना की रील होऊ शकतं. करा यार कोणीतरी. आणि तर मग ती टॅगलाईन मला एकदम स्ट्रॅटेजी वाटते. मला स्क्रिप्टेड आहे ही टॅगलाईन का तू? नाही ते लिहिलं होतं त्यांनी नॉर्मल लिहिलेलं की आपण असं ओरडूया यमी मोमोज त्याला मी एकदम चालवायला लावली आहे. सो चाल इज बाय मी बाकी क्रेडिट्स रायटरला. बाकीच्यांनी चालत या मोमोज. सो मला ते टॅगलाईन वाटतंय की अरे बापरे मी सगळे कमीचे कस्टमर्स
कमळीचे सगळे कस्टमर्स माझ्याकडे येणार आहे. मी एकदम मला असं वाटतंय की ओहो क्या बडा चीज करते यार. तर तुम्ही please सांगा. जेवढी मजा मधुरा आता घेते तेवढीच मजा तुम्हाला येते ना इंटरव्ह्यू बघताना. आणि तुम्ही मोदक म्हणजे मोमोज एक फुल कॉम्पिटिशन का मोदकांना मोमोज कॉम्पिटिशन आहे हे तुम्ही ठरवा, पण एक तुमच्या स्टॉलची काय टॅगलाईन? आमची टॅगलाईन आहे, आमचा पदार्थच इतका त्याचं म्हणजे आम्हाला गरज नाही हा, टॅगलाईनची, म्हणजे आमचा पदार्थच पदार्थ असाच इतका जाणार आहे. आमचा हे आहे की त्याला टॅगलाईन म्हणजे टॅगलाईनची गरज लागते अट्रॅक्शनची गरज आहे. मोदक खुद से ही एक अट्रॅक्शन आहे, त्यामुळे And in itself. येस. मी तर काय काय नंतर तिखट मोदक वगैरे सगळं माझे टॅगलाईन्स बनवलेले आहेत, पण ऑडियन्स अट्रॅक्ट करायला मी खूप काय करणार. काय काय करणार आहेस? बघा नाईस. येस, सो मस्त वाटलेला गप्पा मारून आणि आता जायचं त्याला सीनला, त्याच्यामुळे आम्ही जरा थोडा छोटासा इंटरव्ह्यू करतोय. पण मी येईन पुन्हा सेटर. हो, आणि ते दादा पण थांबलेत. येस, मी येईन पुन्हा सेटर, तेव्हा खूप गप्पा मारूया. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you so much. हा सगळ्यांकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आणि 11 जानेवारी पासून दररोज रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत लक्ष्मी निवास आणि कमळ या 2 मालिकांचा महासंगम घडत आहे. तर 1.5 तास खूप मजा येणार आहे तुम्हाला, त्यामुळे पाहायला विसरू नका फक्त आपल्या झी मराठी. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.